नमस्कार. टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ मुहम्मद मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूज 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या सुरडी या गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि या गावामध्ये काल महाशिवरात्र झाली. त्या शिवरात्रीनिमित्त इथं महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात इथे सप्ताह ठेवण्यात आलेला होता. आज त्याची समाप्ती आहे सप्त्याची आणि इथं त्याच सप्त्याच्या निमित्तानं इथं रक्तदानाचं शिबिर घेण्यात आले होते आणि अनेक असे उपक्रम राबवण्यात आले होते. कीर्तन पण घेण्यात आलेलं होतं आणि अन्नदान पण करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत काय ते गावातले नागरिक आहेत त्या सुट्टीमध्ये त्या नागरिकाशी आपण जाणून घेणार आहे की नेमकं ते सप्त्याच्या ठेवला होता त्याच्या मागचं कारण काय आहे आणि त्यांनी प्रत्येक वर्षी ठेवतात का, अशा अनेक काय काय उपक्रम राबवलेले होते त्यांनी आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तरी ऐकलं जाऊन काय नाव तुमचं? संभाजी झांबरे. हे आज जे तुम्ही जे इथं सप्ताह ठेवला होता ते कसं सप्ताह आहे? महाशिवरात्री महादेव मंदिराचं रामलिंगेश्वरचं प्रत्येक वर्षी ठेवताय? प्रत्येक वर्षी. हे आता सध्याचं 17 वर्ष चालू आहे. त्या सप्त्याच्या निमित्तानं तुम्ही काय काय उपक्रम राबवण्यात येते? रक्तदान शिबिर, दुसरं रक्तदान शिबिराचं नियोजन केलं आहे. बघा इथं हे रक्तदानाचं पण शिबिर करण्यात आलेलं आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. काय नाव तुमचं? नमस्कार, मी रामकृष्ण बनसोडे. एक या वारकरी संप्रदायामध्ये माझा सहभाग चांगल्या प्रकारे असतो. आमच्या गावामध्ये हे रामलिंग मंदिर फार प्राचीन याची इतिहास आहे. असा इतिहास सांगितला जातो की हे रामाच्या हातून त्यांच्या त्यावेळेसच्या वनवासाच्या त्या कार्यकाळामध्ये त्यांच्या हातून हे रामलिंगाचं प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे असा इतिहास आमच्या गावकऱ्यांच्या पूर्वजाकडून आम्हाला ही माहिती मिळालेली आहे. मग त्यानंतर आम्ही 2009 पासून या रामलिंग मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सप्ताह मोठ्या उत्साहानं गावकऱ्यांच्या आसपासच्या गावाच्या सहकार्यानं मोठ्या उत्साहानं आम्ही हा कार्यक्रम 7 दिवस राबवत असतो. या निमित्तानं अन्नदान असतं, कीर्तन, भजन, जागर असतो, बाकी ते सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम असतात, रक्तदानासारखे कार्यक्रम असतात, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा स्पर्धा असतात. असे आम्ही सार्वजनिक शाळे उपक्रम राबवतो. आता आम्हाला सांगा हे जे तुम्ही जे सप्ताह जे केलेलं आहे त्याच्यामध्ये उपक्रम तुम्ही कोणते आतापासून राबवलेले आहेत आणि हे रक्तदान पण शिबिर घेण्यात आलेलं आहे हे प्रत्येक वर्षी घेताय का ह्याच वर्षीपासून चालू केलं? दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. कधी रक्तदान शिबिर घेतो, कधी सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, कधी स्पर्धा घेतो, असं असतं. तर ह्या सप्त्यामध्ये कोणत्या गावामधले इथं नागरिक आहेत? त्याच्यामध्ये आसपासचे सुरडी, बेगडा येतं, आपशिंगा येतं, पोहणेर येतं, गावसूद, चिलवडी, बाकी सोलापूर शेजारी झाडी, बोरगाव, उपळे, जुमाला, चांगलं 20-25 गावातून भाविक येतात या कार्यक्रमासाठी. आज जे आहे ते सप्त्याची समाप्ती आहे का? असमाप्ती आहे, गाल्याच्या स्वरूपाने असमाप्ती असते. काय नाव तुमचं? मी पार्वजी कुमार शेलार. काय सांगताल तुमच्या गावामध्ये इथं सप्ताह ठेवण्यात आलेला होता आणि आज सप्त्याचं समाप्ती आहे आणि इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं होतं तर काय सांगताल? हे प्राचीन स्वरूपातलं मंदिर आहे. एकदम हे जुन्या काळात जसं सांगतात की रामाने स्थापना केलेली आहे ह्या मंदिराची. तर हे गाव पूर्ण सुरडी गाव हे पूर्ण धार्मिक संप्रदायाचं गाव आहे. इथं वारकऱ्याचा म्हणजे या गावात जर जीवन समाधी आहे, दोंडीबा महाराजांची जीवन समाधी आहे, तसंच गावात एक 7 ते 8 सप्ते होते तिथं. पंढरपूरला पण जाते, तेरला पण पालखी जाते. इथं म्हणजे सांप्रदायिक गाव आहे एकदम आणि इथं त्या उद्देशाने तसे कार्यक्रम पण राबवण्यात येतात. आता सुरुवात केली आम्ही ह्या वर्षी रक्तदान शिबिर घेतले, आणखी ह्या पुढल्या वर्षी नवीन उपक्रम घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही ह्याच्यात काहीतरी बदल करणार काहीतरी मोठं करायचा प्रयत्न चालू आहे आमचा सध्या. आता इथं जे आले प्रोत्साहन पण मिळतो आम्हाला सध्या आणि भाविक पण भरपूर येतात. इथं बाहेरगावचे 20-25 खेड्याचे लोक येतात इथं आल्याच्या. आता मला सांगा हे जे सप्ताह आहे आता मी बघतो इथं एक भरपूर असे म्हणजे अंदाजामध्ये लोक आलेले आहेत. किती आलेले असतात? आता सध्या तर 1000-1200 लोक आहेत इथे सध्या. आणखीन चालू आहे कीर्तन, आणखीन लोक येतात. दिवसभर महाप्रसाद असतो. 5-6 वाजेपर्यंत चालते सगळं आपला कार्यक्रम. सप्ताह कधी बसला होता? हे 12 तारखेला सप्ताह बसला होता. 12 तारखेपासून कार्यक्रम चालू आहेत. बघा आपण या सुरडी गावामध्ये इथे पोहोचलेलो होतो आणि इथे आपल्यासोबत काही नागरिक आहेत गावातले, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. अनेक नागरिकांनी असे उपक्रम राबवण्यात आलेले होते, शाळेचे स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि रक्तदान पण शिबिर घेण्यात आलेलं होतं. तसंच इथे अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून. काय नाव तुमचं? मी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय सुरडी. मी सुरडी येथे गेल्या 6 महिन्यापासून कार्यरत आहे. तर सुरडी गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त
या रामलिंग मंदिरामध्ये या सप्त्याचं आयोजन केलं असतं. यावर्षी 12 फेब्रुवारीपासून सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. आज काल्याचं कीर्तन आहे. साधारणतः आसपासच्या एक 20 ते 25 खेड्यामध्ये लोक या सप्ताहानिमित्त इथं कार्यक्रमासाठी येतात. 1000 ते 1500 लोक या प्रसादाचं वाटप वगैरे केलेलं असते. आणि यावर्षी गावातल्या मंदिर समितीच्या लोकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. तुम्ही 6 महिने झाले इथं आलेला आहात तुम्ही ड्युटीला, तर तुम्हाला काय वेगळं वाटतंय ते गावामध्ये? गावामध्ये एक प्राचीन असं मंदिर आहे. खूप जुनी गावची संस्कृती आहे आणि गावामध्ये दिवाळीच्या वेळेस दोंडीबा महाराज मंदिर आहे. त्यावेळेस पण तिथं सुरडीपासून ते पंढरपूरपर्यंत एक पालखी असते आणि त्यावेळेस सप्ताहाचं त्यावेळेस पण आयोजन केलेलं असतं. विशिष्ट या गावात एक वेगळं असं महत्व आहे त्या तर सप्ताहाचं हे लोकवर्गणी गोळा करून गावातले लोक हिरीनं भाग घेतात आणि सगळे गावातले लोक ह्या सप्त्यामध्ये आयोजन करून खूप म्हणजे चांगले उपक्रम असे राबवतात. चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. आपण इथं सुरडीमध्ये आलेलो होतो. इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. इथं पण काय अजून नागरिक आपण चला त्यांच्याशी जाणून घेऊया. ते बोलतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. भैया काय नाव तुमचं? आता तुम्ही इथं रक्तदान शिबिर इथं दिलंय का तुम्ही? द्यायचंय? दिलंय रक्तदान दिले. कशामुळे दिले तुम्ही? कशासाठी दिलं तुम्ही? ब्लड प्रोक्लेस त्यासाठी दिलं? रक्तदान इथं तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे. ह्या सप्त्यासाठी इथं रक्तदान 30,000 त्यासाठी दिलं? हा त्यासाठी सप्त्यासाठी प्रत्येक वर्षी देत आहे? हा प्रत्येक आतापासून किती रक्तदान झाले तिथे? एक 30 रक्तदान 30 आज किती वाजेपर्यंत चालू आहे? 1 वाजता बघा इथं आपल्या सुरतीमध्ये इथं रक्तदान शिबिर चालू होतं. आपल्यासोबत इथं गावातील काही नागरिक होते, तरुण होते. त्या तरुणांनी इथं रक्तदान शिबिर इथं रक्तदान केलं होतं. ते आपल्यासोबत होते. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. आपण तिकडे पण जाणार आहेत. काही महिला आहेत तिकडे, त्या महिलाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. तर चला आपण तिकडे जाऊया. ह्याच ठिकाणी अन्नदानाचा आज सप्त्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी गावातल्या काही महिला आहेत. ह्या महिला इथं अन्नदानासाठी इथं स्वयंपाक करत होत्या. आपण त्या महिलांशी जाणून घेणार आहेत की त्यांनी नेमकं स्वयंपाक करतात आणि विशेष म्हणजे हे महिला ज्या आहेत ती याच गावातल्या आहेत आणि याच गावातल्या महिला इथं स्वयंपाक करत आहेत आणि काय बाहेरच्या महिला लावलेल्या आहेत काही नाहीत कामासाठी. आता हेच स्वतःच हे महिला इथं गावकऱ्यांसाठी म्हणजे आलेले जे भाविक असतात इथं सप्त्याच्या निमित्तानं काल्याचं कीर्तन आज म्हणलं जातं. त्या सप्त्याला जे आलेले कीर्तन जे आलेले लोक जे असतात त्या लोकांसाठी इथं अन्नदानाचा इथं वाटप कार्यक्रम घेण्यात आलेला होता. तर आपल्यासोबत काय महिला आहेत ते महिलाशी जाणून घेणार आहेत. आपण इकडे यायचं. काय नाव तुमचं? काय नाव? शांता अमोल जांभरे. आता हे जे तुम्ही इथं हे जे चपात्या जे करताय इथं अन्नदानासाठी तुम्ही सगळ्या गावात इथलेच आहेत का महिला? हो आमच्या गावातलेच आहेत सगळे. तुम्ही बाहेरच्या लावल्या नाही? बाहेरच्या पण लावल्या, त्यांच्या आचारी पण लावला आणि बायका सगळ्या मिळून करतात गावातल्या. तुम्ही पहिल्या दिवशीपासून कोणते उपक्रम राबवले जातात काय माहिती आहे का? हा शिवलेल्या अमृताचं पारायण, गाथा, भजन, पुन्हा दुपारी प्रवचन, संध्याकाळी परत हरिपाठ, परत कीर्तन संध्याकाळी. आता किती वेळ झाला तुम्ही काय चपात्या करता? आम्हाला आता 2 तास होऊन गेले, 2-2.5 तास सकाळपासून करा. बघा इथं अजून काय महिला आहेत. आपण महिलांशी जाणून घेणार आहे. इकडे दाखवा कॅमेरा. काय नाव तुमचं? सरस्वती शरद झांबरे. काय सांगाल तुम्ही सप्ताह इथं ठेवण्यात आलेला होता. त्या सप्त्याच्या निमित्तानंच आज काल्याचं कीर्तन म्हणजे लास्टचा दिवस आहे. आज सप्त्याचा समाप्तीचा आहे आणि इथं अन्नदानाचा पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगता? आम्ही आज काल्याचं महाप्रसाद करतो. सगळ्या महिला मिळून करतो. पुरुष झटतात आणि 4 ते 3,000 लोक स्वयंपाक असतो. पहिल्या दिवशीपासून 1,000-2,000 असे लोक जेवतात. भरपूर अन्नदान होते आणि आपले शिवलेल पारायण, अमृत, अजून हरिपाठ, असं प्रवचन, भजन असे कार्यक्रम ठेवून आम्ही सगळं ही 7 दिवस आनंदाने पार पडतो. 7 दिवस या अन्नदानाचा कार्यक्रम असतो का? हो 7 दिवस असतो. 2 वेळेस ताजा स्वयंपाक असतो. बरं 7 दिवस करता? 7 दिवस करतो. कशामुळे करता तुम्ही? का बरं वाटतंय करावं म्हणून तुम्हाला? हे आमच्या शेतात आहे मंदिर. ही पुरातन काळातलं आहे पण त्याचा उर्जित काळ नव्हता. आता आम्ही पुढे सगळ्यांनी मिळून ही सहकार्य सगळ्यांनीच केलं. आम्ही बायका महिला भरपूर येऊन सहकार्य करून ही आता आम्ही चालू ठेवले. पूजा पाठ ही सगळं अन्नदान ही सप्ताह आनंद वाटतो म्हणून सगळं व्यवस्थित. आता हे जे महिला जे आहेत ते कुठून येतात? कोणत्या गावात?
भरपूर आमच्या गावात इथं 2-4 खेडे आहेत, तिथल्या बायका येतात, पुरुष येतात, भरपूर समाज जमतो. संध्याकाळी तर भरपूर असतो. लोकांचा प्रतिसाद कसा आहे हा? लोकांचा प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद चांगला आहे. सगळे चांगले मिळून हे करतात. हो, प्रतिसाद चांगला देतात सगळे. काय नाव तुमचं पूजा अमोल क्षीरसागर. काय सांगता इथं सप्ताहाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. आज लास्ट दिवस आहे, काय सांग खूप छान असते. सप्ताह चालू झाल्यापासून 7 दिवस भरपूर येतात. 3-4 गावचे लोक येतात. सुरडी, बेगडा, पवनेर, कात्री आणि भरपूर लोकांचा सहभाग असतो. 2 टाइम ताचा स्वयंपाक बनवला जातो. 2-4 हजार लोक जेवून जाते. संध्याकाळी सकाळी पारायण, गाथा, प्रवचन, महिला भजन असतं. लोक इथं भरपूर सहकार्य करतात. अन्नदान होतंय. आज पण 4-5 हजार लोकांचा स्वयंपाक केलेला जातो. सगळं महिला एकजुटीनं इथं स्वयंपाक करू लागतात. बघा आपण या सुरडी या गावात विजय मला हनुमान चौपाटे. आजचा जी सप्ताह जे ठेवण्यात आलेला होता ते काय उपक्रम राबवण्यात आलेले होते? कशा पद्धतीने ठेवण्यात? सप्ताह चालू आहे 2009 पासून. सप्ते सगळे सांगतच चांगले आहे. असं गावात पण मंदिर महाराजाचं आहे. तिथं पण 4-5 सप्ते होतात. त्याच्यामुळे सगळे गावातले लोक सगळे उपस्थित असतात. हो. काय नाव तुमचं रत्नमाला दत्तात्रय रोहिले. काय सांगता इथे जे सप्ताह जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता ते कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला होता आणि तुम्ही कुठले आहात? तिथली गावातलीच आहे. 2009 चालू झालेला आहे. हा, हे रामाने स्थापना केलेली आहे. गावात पण धोंडीबाबाचं मंदिर आहे. ती पण समाधी संजीवनी आहे. तिथं पण सप्ताह होते 4 आणि हे 5वा. प्रत्येक वर्षी असाच होतो का? हो, प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षी वाढतच चाललं. आणि या वर्षी पण मंदिर करायचं ठरलेलं आहे. हो, मंदिर होणार आहे. ठरलेलं आहे म्हणायचंच नाही, मंदिर होणार आहे. हो. काय नाव तुमचं? सुरेखा गणेश सुरवशी. काय सांगताल आता जे इथे मंदिराचं जे तुमचा इथं सप्ताहाचा जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता ते काय सांग? काय नाही, असंच कार्यक्रम चालू राहतात. सगळे कार्यक्रम चालू राहतात. सप्त्याचे येते गावात, इथं चौकट चालू राहते. कुठून कुठून लोक येतात? सगळे आजूबाजूचे सगळे गावांनी येतात. सगळे गावांनी 4-5 गावांनी लोक येतात. सगळे येतात. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? हा? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? सगळं चांगलं. सगळे देवाचेच, सगळे देवासाठीच येतात. सगळे सगळे चांगले. मोठे मोठे सप्ते होते. कार्यक्रम सगळे चांगले येतात. मारकरी येतं. अन्नदान असते. भरपूर सोय सगळी असते. सगळे वारकरी दुसरे सगळे लोक येतात सप्त्याला. मोठे मोठे सप्ते होते. गावामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथं रामलिंग महाराजाचं मंदिर आहे इथं आणि त्या मंदिरात इथं सप्त्याचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला होता आणि ह्या सप्त्याच्या निमित्तानंच आज लास्टचा दिवस होता कार्यक्रमाचा. इथं अनेक असे उपक्रम राबवण्यात आलेले होते, जसं की रक्तदानाचं शिबिर, अन्नदानाचा वाटपाचा कार्यक्रम, म्हणजे अनेक अशा शाळेय स्पर्धा, असे अनेक असे कार्यक्रम घेण्यात आलेले होते. आपल्यासोबत गावकरी होते, काही महिला होत्या. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे की नेमकं त्यांनी हे जे सप्ताह जे होता हे सप्ताह कशा पद्धतीने हे नीती करण्यात पार पाडण्यात आलेला होता. म्हणून आपण पूर्ण विषय जाणून घेतलेला आहे. मी तुम्हाला सगळा विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. अशा वेगवेगळ्या विषयाचा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमच्या चॅनल दिवस 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन अभि जावळी सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, सुरडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. गेला नारद गेला गेलं तडा तडा पायाला धरून ते रंभवांचं बारक बहीण म्हणजे अर्धा आता राहू दे, आता तर मारत नाही म्हणला होता. नाही म्हणला, माझं डोकं म्हणजे डोसकं उघडलंय म्हणला. आता कुलप लागली होती पण आता ठेवत नाही म्हणला. बाहेर आलं. आई बापा देखत त्या योगमायाने तेवढे घातला रोहिणी उदरी. 7व्या वेळेला तसं 8व्या वेळेला कृष्ण जन्मला आणि जन्मला बापाला म्हणला मला नंदाच्या घरी नेऊन सोडा, तिथं पोरगी जन्मली हित आणा. ते म्हणलं लिहायचं कसं नका साखर दड कुलप पार करे मनुष्य असे रक्ष होईल सकल. आता ही बाबा म्हणजे जगाचा बाप आहे. कोण फाटाला बातमी उठ म्हणले का तुझी बहीण मला ती झाली 8व्या वेळेला काय झाले पोरगी झाली म्हणली. बघा 8वा म्हणलं होतं की 8वी झाली म्हणली. असू द्या. तितक्या राज्याला ते उठून आलं आणि ती पोरगी बघितली. म्हणलं ही माझी काळ आहे, खऱ्या इमानदारीने काळ आहे. त्याला ती पोरगी
माझी लिकरून वर गेलो वर जाऊन मी गप्प बसलो ना हे तू काय मला मारतो तुझ्यासारखी लई माझ्या हाताखालनं गेली ती या जगाला नाचवणारी मी माय आहे